कोकणातला शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहे। मात्र शेतीच्या कामात व्यस्त असताना मनोरंजन व्हावं यासाठी एका शेतकऱ्याने शेतात दशावतार सादर करत आपल्यासह इतर शेतकऱ्यांचं देखील मनोरंजन केलं। सिंधुदुर्गातल्या मालवणमधल्या धामापूर गावातील शेतकऱ्यानं हे मनोरंजन केलंय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। त्याप्रमाणे हा त्यांचा पुत्र शेती सांभाळायला सज्ज झाला आहे। ज्या माता पितांनी मला जन्म दिला त्या माता पित्यांचे थोर उपकार कर्तव्य आणि कर्तबगार या गोष्टीची जाणीव होतात। माझ्या परमपूज्य पिताजींनी आजपर्यंत शेती सांभाळण्याचे कर्तव्य केलं, त्याप्रमाणे त्यांचा हा पुत्र शेती सांभाळण्यास सुसज्ज झालेला आहे। तुमचं नाव काय आणि तुम्ही या ठिकाणी जे पात्र केलं ते कशासाठी केलं? माझं नाव चंद्रकांत जयवंत पाटील, मी काळशे गावचा। मी एक माझ्या समोरची जी पोरगी असायची काम करणारी ती म्हणायची, काय अरे एवढे दिवस तू काय करतं, नाटक केलंस, काय केलंस, आता जरा तुझी एक झलक मारून दाखव ना। तर बघितलं तर निंबाळ ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि लोक पण कंटाळून अशी इकडे तिकडे बघत होती। म्हटलं मला तरी वाजवाय बघतील, पण मी काय केलं, एक तिथला तो एक माडाचा ठोकळा घेतला आणि ठेवला बसण्यासाठी, आणि तिकडनं आलो आणि एक मी दशावतार म्हणजे आपले एक त्यांच्या मनोरंजनासाठी एक मी आपलं एक साध्य केलं। तुझा या दादाने विरंगुळा केलेला आहे, काय वाटलं तुला? चंदू दादा सगळ्यांनाच हसवतो, कोण दुःखात असेल कोण रडत असेल तरी हसवतो, आणि कामामध्ये अडथळा येत असेल तरी तो मदतीला सगळ्यांच्या लागतो। इतके दिवस दशावतारात काम करतोय, आमचं थोडंसं मनोरंजन कर। तेव्हा ते त्याने मनावरच घेतलं आणि त्या ठोकळ्यावर बसला आणि त्याची बायको पण बोलली, ओ काहीतरी करून दाखवा। मग त्याने मनावरच घेतलं आणि त्याने ते दशावतारी थोडासा प्रसंग दाखवला आम्हाला। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं।